नमस्कार मंडळी, मी कौशल्या। आज आपण बनवणार आहोत पावटा वाटाणा बटाट्याची मस्त अशी भाजी। इथे मी 2 चमचे तेल टाकलेले आहे, जिरं मोहरी हिंग आणि 2 बारीक चिरलेले कांदे चांगले लालसर परतून घ्यायचे। कांदे लालसर परतले की अद्रक लसणाची पेस्ट टाकूया, ते पण छान अशी लालसर परतून घेऊयात। त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूयात। टोमॅटोला पण छान परतून घ्यायचं। टोमॅटो परतला की आपले सगळे बाकीचे मसाले, मी इथे सोलापुरी काळा मसाला वापरलेला आहे। 2 चमचे, दीड ते 2 चमचे सोलापुरी मसाला। जास्त तिखट नाही करणार मी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। हळद, त्याच्यानंतर मसाला चांगला परतून घ्यायचा। अगोदर मी अर्धा किलो इथं पावटा मी सोलून घेतलेला आहे, तो पावटा टाकून छान परतून घेऊयात। 1-2 मिनिट असं हलवून घेऊयात चांगलं। त्याच्यानंतर मी बटाटे आणि वांगे असे कापून घेतलेले आहेत, धुवून घेऊयात। बटाट्याची पण सालं काढून घेतलेली आहेत, अशी वांग्याची फोडी करून घेतलेले आहेत, धुवून आपण भाजीमध्ये टाकूयात। त्याच्यानंतर गरम पाणी साईडला ठेवून आपण भाजीमध्ये टाकून घेऊयात। एक मिनिटभर हलवून घ्यायचं चांगलं। भाजी परतली की मग गरम पाणी ओतायचं। गरम पाणी ओतल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला शिजायला भाजी लागेल। मग मंद आचेवरती आपण भाजी शिजवून घेऊयात। गरमच पाणी टाकायचं, म्हणजे वांगे आणि बटाटे छान आणि भाजी पण छान चव येते आणि शिजते पण छान। अशा पद्धतीने 4 लोकांसाठी मी इथे वांग बटाट्याची भाजी बनवलेली आहे। 2 बटाटे आणि 3 वांगे घेतलेले आहेत आणि अर्धा किलो त्याच्यामध्ये मी आपण शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी आणि मीठ टाकून आपण झाकून ठेवूयात। तीन वांगी, 2 बटाटे आणि अर्धा किलो पावटा असं सोलून घेतलं होतं। झाले आता आपली मस्त भाजी तयार। कोथिंबीर टाकून आपला गॅस बंद करूयात आणि आता आपण जेवायला बसूयात।